धाम धाम और दिशा दिशा यही गाती सुबह हो शाम। श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम। पल पल पूजा करके देखी, पल पल पूजा करके देखी, घूम के देखे चारों धाम, घूम के देखे चारों धाम, घूम के देखे चारों धाम। धाम धाम और दिशा दिशा यही, धाम धाम और दिशा दिशा यही गाती सुबह हो शाम। श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय राम। भगवंतानी लक्षात ठेवलं, लक्ष्मणा माझ्या भक्ताचा अपमान केला ना, ज्या बोर फेकून दिला ना त्याचीच संजीवनी मोठी होईल आणि त्यानेच तुझे प्राण वाचतील एक दिवस, लक्षात ठेवलं। शबरीच्या तोंडातलं खात नाही ना उष्ट, काही हरकत नाही। शबरीने भगवंताला दिलं, भगवंताने आपल्या तोंडात टाकलं, आपल्या तोंडातलं लक्ष्मणाला दिलं। तिचं उष्ट खात नाही, माझं तर खातो, घे खा। आणि कळलं लक्ष्मणाला शबरी उभी राहिलेली आहे। देवा मी शास्त्र जाणत नाही, मला काही येत नाही, देवाला काहीही पाहिजे नाही। देवा भावाचा हाती दुष्काळ, ऐका महिमा आवडीची, गोरे खाये पिल्लीची। देवा मी तुमची स्तुती करू शकत नाही, कारण मी अडाणी आहे ना,
शबरी तू काही स्तुती करू नको, मीच तुझी स्तुती करतो. म्हणून शबरीला नवगीत भक्ती सांगितलेली आहे बरं का. नवदा भगति कहूँ तुही पाही, नवदा भगति कहूँ तुही पाही, आसावसान सुधर महिमाही, प्रथम भगति संतर कर संगा, प्रथम भगति संतर कर संगा, तुझे रति मम कथा प्रसंगा, सरती मम पद पंकज सेवा तीसरी भक्ति अमा, चौथी भक्ति मम गुणगन करे कपट गिरा, सावधान सुन मन मंत्र जाप मम दृढ़ विश्वासा, पंचम भजन वेद प्रकाशा. आणि शबरीने नववीत भक्ती भगवंताच्या मुखामधून ऐकली. शबरीने सांगितलं प्रभू पुढे तुम्ही जा, किष्किंधा नगरी आहे, त्या ऋषमुख पर्वतावर काही वानर सेना आहे, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील सीतेचा शोध लावण्यासाठी. आणि असं म्हटलं आणि या ठिकाणी अरण्यकांडाची सांगता बाबा तुलसीदासजींनी केली आहे. किष्किंधा कांडाला सुरुवात होते आहे. किष्किंधा हे अपभ्रंशित रूप आहे. काय किष्किंधेचं खरं नाव आहे किलकिंधा नगरी. काय नाव? किलकिंधा. ऋषमुख पर्वतावर भगवान परमात्म्याचं आगमन झालेलं आहे. आगे चले बहुरी रघुराया, ऋषमुख पर्वत नीरज आया, पहरा सचिव सहित सुग्रीवा, आवत देख अतुल बल सीवा, अति सभीत कह सुन हनुमान, हर्ष जुगल बल रूप विधाना, हरिवट रूप देख गई जाई, सहस जानी जिय शयन बुझाई. पठही बाली हो यही मन मेला, भागहु तुरत तजो यही सैला, आगे चले बहुरी रघुराया, ऋषमुख पर्वत नीरज आया, पर्वत नीरज आया, ऋषमुख पर्वत. या ठिकाणी भगवान परमात्म्याची किष्किंधा कांडामध्ये मैत्री होते सुग्रीवाशी. मैत्री कुठे होत असते? जिथे शील समान असतं, विचार जिथे समान असतात, जिथे व्यसन समान असतं, जिथे दुखणं एक असतं, ज्यांचं दुखणं एक आहे की नाही तेच एका ठिकाणी बसतात बरं का. हिची सासू जर हिला त्रास देत असेल ना ते तसाच, आणि मैत्री करण्यासाठी तशीच मैत्रीण निवडते बरं का. दुखणं एक पाहिजे. देवाची आणि ह्याची मैत्री होण्यासाठी दुखणं एक आहे यांचं. कारण ह्याची जी पत्नी आहे ही नेलेली आहे सुग्रीवाची पत्नी बालीने, आणि भगवंताची पत्नी नेली रावणाने. हा बिन बायक्या तो बिन बायक्या, झाली मैत्री. कळलं? म्हणून मैत्री झाली. सुग्रीवाने पाहिलं हा सुग्रीव जो आहे अतिशय कामी आहे. जो अतिशय कामी असतो ना तो अतिशय घाबरतो, जो अतिशय घाबरतो तो अतिशय कामी असतो. हा घाबरट जीव आहे. कोण? सुग्रीव. सुग्रीव हनुमंताला म्हणतात हनुमानजी
जा पाहून या तुम्ही. कोण आहे? मला वाटतंय की वालीने मला कोणीतरी मारण्यासाठी पाठवलेलं असं. हनुमानजीने ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि भगवंताच्या समोर आलेत आणि विचारलं आपला परिचय. भगवंताला लुप्त झालेली शक्ती आहे हनुमानजीची, ओळखू शकत नाही हनुमानजी. पण हनुमानजीला संकेत मिळालेला आहे म्हणून हनुमानजी म्हणतात, महाराज तुमचं अवतार तत्व जे आहे ते झळकत आहे, मी तुम्हाला ओळखू शकत नाही, मला क्षमा करावी, आपण कोण आहात मला परिचय द्यावा. त्यावेळेला पहिला परिचय ज्यावेळेला दिला तेव्हा अवस्था काय झाली बघा हनुमानजीची. कौसलेश दशरथ के जाए, हम पितु वचन मानि बन आए, नाम राम लक्ष्मण दो भाई, संग नारी सुकुमारी सुहाई. असं म्हटल्यानंतर राजा दशरथाचे पुत्र क्षणात ओळख म्हटली आहे हनुमानजींना आणि लोळण घेतात आहे राम चरणावर. शिव पार्वतीला हा सोहळा सांगत असताना शिवाचे नेत्रवरून येतात. पार्वती दिव्य असा तो सोहळा ज्यावेळेला रामाची आणि हनुमंताची भेट झाली आहे. बोलिये सियावर रामचंद्र भगवान की. हनुमानजी एवढे ज्ञानी असताना स्वतःचा जो ज्ञानाचा मोठीपणा आहे तो स्वतः कधीच घेत नाहीत. माऊली ज्ञानेश्वर महाराज एरवी तरी मी मूर्ख असा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी वापरावा. ज्ञानाचा सागर हनुमंत ज्ञानी नाम अग्रगण्य, ज्ञानांमध्ये सगळ्यात अग्रगण्य आहेत हनुमानजी, पण स्वतः कमीपणा घेतात आहे हनुमानजी. देवा मी माकड आहे, मंद बुद्धी आहे, कामी आहे, क्षमा करावी मला, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. तेव्हा आपण सुग्रीवाकडे चलावं. हनुमंत आम्ही खूप थकून आलो रे, आता आमचं एवढ्या वर आम्ही जाऊ शकत नाही. हनुमंतांनी सांगितलं भगवंता तुम्ही ये, आता मी आहे ना, काळजी करू नका. एका खांद्यावर भगवान रामचंद्राला बसवलं, दुसऱ्या खांद्यावर लखनजीला बसवलं आणि जय श्रीराम उड्डाण केलेली आहे आणि भजन करत करत आणि हनुमानजी निघालेले आहेत. रघुपती राम पती सीताराम रघुपती सीताराम जय सीताराम भज मन प्यारे सीताराम सीताराम रघुपति राजा आणि अण्णाय भगवान परमात्म्याला सुग्रीवाच्या जवळ आणि परिचय करून दिला आहे म्हणून सुग्रीवाने नमस्कार केलेला आहे भगवंताला. भगवंताने आपलं कारण सांगितलं आहे. माझी पत्नी एका राक्षसाने हरण केलेली आहे म्हणून आम्ही तिच्या शोधासाठी फिरतो आहे असं कारण सांगितल्यानंतर सुग्रीवाने एका वानराला आज्ञा केली की आपल्याकडे जी दागिने आहेत ते दाखवून बघा. समोर ते दागिने आणल्यानंतर लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा ओळख बरं हे दागिने. क्षमा करावी प्रभू, नाहं जानामि केयुरे नाहं जानामि कुंडले नुपुरे
त्वपि जानामि नित्यपादाभिवंदनात्. क्षमा करावी, मी सदैव आईच्या चरणाची सेवा केली. बाकीचे कोण अलंकार ओळखू शकत नाही. भगवंताने ते अलंकार ओळखले आणि रडू लागले. देवाचं सांत्वन करायचं राहिलं आणि सुग्रीव जो आहे याची इच्छा एकच की माझं जे दुखणं आहे हे कधी देवाला सांगतो आणि कधी नाही, कधी देवाला सांगतो कधी नाही. देवाचं राहिलं आणि आपलंच पुढे मांडू लागला. बरं का, माणसाचा स्वभाव आहे. माणसं दुसऱ्याचं कमी ऐकून घेतात, आपलं लवकर समोर मांडतात. तुमचं राहू दे, आमचं घ्या. बरं का, देवानं फक्त म्हणायचीच देर होती. विचारलं तू कसं काय इथे राहतो, तेच तर म्हणतो मी देवा. झाला ना सुरू. नाथ बालू अरु मैं दो भाई प्रीति रही कछु कर मिल जाए. श्री राम जय राम जय राम श्री राम. देवा, मी आणि माझा भाऊ अतिशय प्रेम होतं. काय तुझ्या नावाचं, भावाचं नाव? बाली. बाली आणि सुग्रीव. रजा नावाचं फार मोठं एक वानर आणि त्याचे हे पुत्र आहेत. बालीच्या पत्नीचं नाव आहे तारा, सुग्रीवाच्या पत्नीचं नाव आहे रोमा. एकदा महिदानवाचा पुत्र स्वारी केली किष्किंधेवर. बाली धावत गेला त्याच्या मागे, सुग्रीव बालीच्या मागे. एका गुफेमध्ये त्या रक्षकाने प्रवेश केला. बाली चालला होता त्या गुफेमध्येच. सांगितलं त्याला 15 दिवस इथे मी या, माझी वाट पहा. म्हणून देवा, बाली आतमध्ये गेला. मी तिथे थांबलो 15 दिवस. हनुमानजीने चिमटा काढला, म्हणे मूर्खा तू 12 दिवस थांबला होता. हा, आणि देवाशी खोटं बोलतो. हा जीव कधी कधी देवाशी खोटं बोलायला माझे पुढे करत नाही. बरं का, एक दिवस त्या गुफेमधून रक्ताचा पाठ वाहत आला. मला असं वाटलं की माझा भाऊ गेला, म्हणून मी काय केलं, हा राक्षसाचा मलाही मारून टाकेल म्हणून मोठा दगड घेतला आणि गुफेच्या द्वारावर लावून टाकला. मी परत आलो. जसं परत आलो तसंच या किष्किंधेतल्या लोकांनी मला राजा करून टाकलं. एक दिवस माझा भाऊ परत आला आणि मला दणादण मारत बसला. आणि मारल्यामुळे मी पळून इथे आलोय या ऋषमुख पर्वतावर. इथे तो येऊ शकत नाही. इथे जर तो आला, त्याला मातंग ऋषींचा शाप आहे. तो जर इथे आला तर त्याचे तुकडे तुकडे होतील. म्हणून मी देवा इथे राहतोय. देवा, तुम्ही मला मदत करा. सुग्रीवाला शब्द दिला. अरे तो मित्रच कसा जो आपल्या मित्राला संकटात आणि मदत करत नाही. माणसानं कपटी मित्रापासून सावध असावं. बाबाजी म्हणतात कंजूस राजापासून आणि सावध असावं. मूर्ख नोकरापासून सावध असलं पाहिजे माणसाने. मूर्ख नोकर, एका घरी मूर्ख नोकर होता. नेमकाच याचं आगमन झालं होतं. पाटील भावाला याच्या स्वभावाची काही जाण नव्हती. मूर्ख सेवक कधी घरी ठेवू नये याचं मूर्तिमंत उदाहरण हा दृष्टांत आहे. 10-15 पाहुणे आणि घरात बसले होते. आणि बसले असताना याचा काही परिचय नव्हता. त्याला नाव होतं रामा. रामा इकडे ये. काय? पाटील महिला सांग 10-12 कप चहा करा. रामा गेला. बाई, पाटील भावाने सांगितलं 10-12 कप चहा. रामा काय? पाटील भावाला सांग घरात साखर नाही. निघाला रामा. निघाल्याबरोबर मोठे बसले बैठकीत, पांढरे कपडे घालून, घरात साखरेचा पत्ता नाही. पाटील भावाला राग आला. थोबाडीत मारली. का मारला? आणि अशा काही गोष्टी असतात मूर्खा, कानात येऊन सांगाव्या. 1 महिना झाला
पाटलाचा ऊस पेटला ना, हे चाललं होतं शेतात, तिकडून लोक आले, अरे जा लवकर, पाटील बोला साहेब तुमचा ऊस पेटला म्हणा. हा गेला. 15 पाहुणे बैठकीत बसलेलेच होते. हा आवाज देत होता, पाटील साहेब. आता यांना माहित होते हे मूर्ख आहे म्हणून सांगितलं त्यांनी, थांब जरा सांग. अर्धा घंटा आला, पुन्हा 1 घंट्यानं, पाटील साहेब. काय इकडे कानाजवळ आला, आपला ऊस पेटला. 2 थोबाडे ठेवून दिल्या. मूर्खा, अशा काही गोष्टी असतात. बोंबलत यावं, बोंबलत तर बोंबलत, काही हरकत नाही. 6 महिन्यानं पाटील बुवाला मुलगा झाला. मुलगा झाला, मुलगा झाला. पाटील बुवानं थोबाडीत मारली. असं काही झालं की पेढ वाटत असतात. पेढ तर पेढ. एका वर्षानं म्हातारी मेली ना, उडी मेली, या बे उडी मेली. सांगायचं तात्पर्य हे आहे की मूर्ख नोकरापासून सदैव सावध असलं पाहिजे. कपटी मित्र त्यांच्यापासून सावध असतो. मित्रच कसा रे, जो आपल्याला मदत करत नाही. देवा, माझा तुमच्यावर विश्वास नाही, पण माझा भाऊ खूप शूरवीर आहे. तिथे 7 ताडाची झाडं होते. देवा, तुम्ही यातलं 1 झाड पाडून दाखवा, मग मला विश्वास वाटेल. भगवंतांनी धनुष्यावर बाण लावला, 1 नाही 7चे 7 पाडून टाकले. म्हणे का रे आता? म्हणे देवा आता जमलं, जा लवकर. गेला ना. गेल्या बरोबर बालीने सुग्रीवाला जसं पाहिलं, बाली खाली उतरला, ते दणादण मारू लागला. या सुग्रीवाला बसलाय छातीवर. या सुग्रीवाच्या देवानं बाणच मारला नाही. कसा तरी निसटून त्याच्या हातातून आला. देवाला बोलू लागला. हा जीव कधी कधी देवाला बोलतो बर का. हो, बोलतो देवाला. काय म्हणेल देवाला सांगता येत नाही. पण देव कृपेचा हात ठेवल्याशिवाय राहत नाही. कधी कधी डॉक्टरकडे गेल्यानंतर मुलगा इंजेक्शन घेत नाही, कसं तरी डॉक्टर इंजेक्शन लावतो. त्यावेळेला काही मुलं डॉक्टरला शिव्या देतात. तद्वतच हात चिडला. म्हणे देवा हे जमलं का? भगवंताने काही बोलायच्या आत याच्या मस्तकावरून हात फिरवला. शांत झाला. कृपेचा हात भगवंताचा याच्या मस्तकावरून. अरे मी तुला बाण का मारला नाही सांगू? तुम्ही 2 भाऊ सखे, दिसायला सारखे. जर तुला त्याला बाण मारला असता, तुला लागला असता तर. आता उद्या असं करतो, तुझ्या गळ्यात माळ घालून देतो. माळ घातली की जमलं तुझं. मला ओळखू येईल कोण बाली कोण सुग्रीव. ठीक आहे देवा, माळ घालून टाकली. विजयाची माळ आधीच या सुग्रीवाच्या गळ्यात पडलेली आहे. सुग्रीव तिथे दिसल्या बरोबर बालीची पत्नी जी आहे तारा म्हणू लागली, जाऊ नका. हा कोणाचं तरी पाडवळ आहे म्हणून इथं आलाय, तसा येऊ शकत नाही. स्वामी ऐका, जाऊ नका. बालीने सांगितलं, आता कोणी जरी असेल ना, आणि जर ब्रह्मांडाचा नायक असेल तर माझ्यासारखा भाग्यवान मीच. जाणीव बालीला सुद्धा आहे. बाली आलाय, मारू लागला या सुग्रीवाला. भगवंताने झाडाच्या आडून बाण मारलाय. बाण बालीच्या छातीमध्ये लागतो. बाली धरणीवर कुसळला. जमीन हादरली आहे. सगळी किष्किंधा नगरी आली आहे. बालीवर प्रेम करत होती किष्किंधा नगरी. अनेक वेळा संकटातून वाचवणारा बालीच अनेक राक्षसांपासून वाचवलं होतं. 7 वेळा आणि रावणाला बघण्यात दाबून आणलं होतं. एवढं सामर्थ्य होतं बालीचं, सामान्य नाही. बालीचा मुलगा अंगद, बालीची पत्नी तारा धावून आलेत. बालीचा देह पडलेला आहे. अंगदाच्या मांडीवर बालीचं मस्तक आहे. भगवान परमात्मा पुढे आलेत. बाली रडून म्हणतो, देवा मला बाण का मारला रे? माझा काय अपराध होता? देवा मी तुझं काही बिघडवलं नाही रे. आम्ही दोघं भाऊ, आम्ही पाहून घेऊ काय करायचं ते. आमच्या दोघा भावाच्या मधात तू पडलास का?
एक. दुसरी गोष्ट, माणसाच्या भूमिका आम्ही वानर आहोत, माणसाच्या भूमिका आम्हाला तू लादतोस कसा? भगवान परमात्मा शब्द आहेत त्यावेळेला उत्तर दिलं, मूर्खा, अनुज बधू भगिनी सुतनारी, सुनसठ कन्या समयचारी. अनुज वधू, छोट्या भावाची पत्नी, बहीण पुत्राची पत्नी आणि मुलगी ह्या चारही समान जाणाव्या, आणि तू आपल्या लहान्या भावाची पत्नी स्वतःकडे ठेवून घेतलीस. तुझ्यासारखा आणि पापी याला जर मारलं ताही बदे छुपा बना होय. नाही होऊ शकत पाप, म्हणून तुला बाण मारलं. बाली, तुलाही मी जिवंत करू शकतो, सांग काय करू शकतो? त्यावेळेला फार सुंदर शब्द आणि बालीच्या मुखातून आणि बाबा तुलसीदासजी लिहितात आहे, जन्म जन्म मुनी जतन कराही, अंतराम कही आवत नाही, जास नाम बल शंकर काशी, देत सबहि समगति अविनाशी. जन्म जन्म मुनि जतन कराही, अंतराम कही आवत नाही, जन्म जन्म बल शंकर काशी, देत सबहि समगति अविनाशी, देत सबहि समगति अविनाशी, देत सबहि समगति अविनाशी. देवा, जे मुनी लोक आजन्म तपश्चर्या करतात, पहाडात राहतात, हिमालयामध्ये राहतात, त्यांना राम दिसत नाही, माझ्या डोळ्यापुढे आहे, माझ्यासारखं भाग्यवान मीच आहे ना. मुनिया पदवीं यस्य निसंगेन हृदय जन्मभि न विदुर मृगयन्तो वि तीव्र योग समाधिनः अतः निवर्ततामेष निर्बन्धस्थव निष्फल यतिष्यति भवान काले श्रेयान समुपस्थितम्. अरे, ज्यांच्या नखांच्या चुंबळा झाल्या, जटा जमिनीला टेकल्या, त्यांना राम दर्शन होत नाही, मला झालं, मी किती भाग्यवान. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, पीतांबरी कसी हो छवि मन में बसी हो, ओठों पे कुछ हंसी हो, तब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, और राधे का साथ लाना, तब प्राण तन से निकले. एक वक्त की है अर्जी, खुद कर्ज की है कर्जी, आगे तुम्हारी मर्जी, तब प्राण तन से निकले. देवा, माझ्यासारखं भाग्यवान मीच. बालीने प्राण सोडला. ईश्वराला कर्म चुकलं नाही, तिथे माणसांची काय अवस्था, कर्म बनला. हाच बाली कृष्ण अवतारामध्ये भगवान परमात्म्याला बाण मारतो. कोण? एक पारधी बनतो हा बाली. जर देवाला कर्म चुकत नाही तर माणसांची अवस्था काय? जसं कर्म असेल तसं त्याचं फल आहे बाबा. हो, कधी या जन्मातलं कर्म चांगलं असेल, मागच्या जन्मातलं वाईट असेल. एखादी व्यक्ती जीवनामध्ये सर्व सदैव सत्कर्म करणारी दिसते, पण त्याच्या जीवनात संकट सुरू राहतात, समजून चलावं हे मागच्या जन्माचं आहे. तुम्हाला मान्य नसेल तर हरकत नाही, पण ते आहे. मग कसं सांगू तुम्हाला? ज्या अर्थी लोहाऱ्याच्या नदीला पूर आलेला आहे, शेगावात भलाही आभाळ नाही, पाऊस नाही, पूर त्या नदीला ज्या अर्थी आहे, त्या अर्थी यत्र यत्र धुरा तत्र तत्र वन्नीही, ज्या अर्थी धूर आहे त्या अर्थी अग्नी आहेच. ज्या अर्थी लोहाऱ्याच्या नदीला पूर आहे त्या अर्थी कुठे तिकडे तरी वर काय पाऊस झालेला आहे म्हणूनच पाणी इकडे आहे. काय कर्म आहे म्हणून कर्माचं फळ आणि फल आहे.
कर्म ईश्वरालाही चुकलं नाही. बालीची पत्नी शोक करू लागली. भगवान परमात्मा सांत्वन करतात, अगं हा जीव नित्य आहे, हा आत्मा अमर आहे. पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पाहि पाहि मुरारे. वासंसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णन्ति. शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे छिरा पडे. येण्याची शरीरा येणे, चालू राहणार आहे. उपजे ते नासे, जे निर्माण झालं ते नष्ट होणार. पुन्हा निर्मिती, पुन्हा नाश, पुन्हा निर्मिती, पुन्हा नाश. हे राहत गाणं सुरूच राहणार, सुरूच. बालीच्या पत्नीचं तारेचं सांत्वन करतात आहे, अगं हे नश्वर आहे. देहात बदल होत असतो, सदैव जाणीव असली पाहिजे. नेहमी सांगत असतो आत्मसंवाद कशासाठी करा. या कातडीकडे पहा ना, एक दिवस एकांतात जाऊन पहा ना कसे काठी उभे राहतात. पहा, मी खरंच मरणार आहे का, हे खरंच आणि त्या चितेवर ठेवणार येईल, माझ्या अंगावर खरंच लाकडं ठेवण्यात येतील, असा विचार करा ना. एकांतात जाऊन काटे उभे राहतात माणसाला. अगा मर बोलूनच आहे, सगळं काही माणूस सहन करतो. मरणाची आणि स्थिती माणसाला सहन नाही होत. कुणीही जरी असलं तरी माणसं आपण देहावर प्रेम करतो. सगळं काही इथल्या इथं राहणार आहे. धनानी भूमी पश्वश्य गोष्टी धार्याग्रद्वारा जलस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे क्रमानो गोगच्छति जीव एक. कर्म भक्त बरोबर पाप पुण्य दोन्ही अंतीची सांगाती येरती राहती जठीच्या तिथे. बाकी सगळं काही जमीन जमिनीच्या जागी, पैसा पैशाच्या ठिकाणी, बायको उमरठ्यापर्यंत, लोक स्मशानापर्यंत. ज्या देहावर मोठं छातीटोकपणे सांगतो 70 वर्ष झाला पठ्ठ्या, पठ्ठ्याचा देह तिथे ठेवण्यात येईल. कुठे? चितेवर. जलना आपको अकेले को पडेगा. ध्यान रखिए, लक्ष ठेवा आणि एकांतात विचार करा. जी संपत्ती आपण एवढी आनंदानं प्रेमानं कमावली आहे, जे घर बांधलं आहे, प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे 5 लाखाचं, 2 लाखाचं, 50,000चं, 25 लाखाचं, 1 करोड रुपयाचं, कितीही रुपयाचं बांधा. आपण बांधलेल्या घरातूनच एक दिवस आपल्याला बांधून आपलीच मुलं बाहेर काढणार आहेत. आपलीच मुलं आपल्याला जाणणार आहेत, याची जाणीव असू द्या. जाणीव खूप महत्वाची आहे. कबीर महाराज म्हणतात ना, काय म्हणतात कबीर महाराज, इस धन धन की कौन बड़ाई, देखत नैन न मट्टी मिलाई. हाड़ जले जैसी लकड़ी की मूली. अगरबत्तीचा चटका सहन होत नाही माणसाला. मोठी मोठी लाकडं ठेवण्यात येतील. म्हातारी माणसं असतात त्या ठिकाणी. हे मोठं ठेवा, चांगला मोठ्याच्या मोठं. बाल जले जैसी घास ये पोली. केस असे जळतील जणू काय गवत जळून राहिलं. अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. देखत नैनन माटी मिलाई रे, इस तन धन की कौन बढ़ाई, इस तन धन की कौन बढ़ाई. किती प्रेम करणारे आहेत या जगतामध्ये. कोण प्रेम करतं? आज या ठिकाणी अनंत लोक बसले आहेत, वयोवृद्ध आहेत, ज्यांनी आपल्या आईवडिलांना पोचवलेलं असेल, कोणी आपली पत्नी, कोणी आपला प्रत्येकाच्या आप्तेष्टांना पोचवले. किती वेळपर्यंत थांबतो आपण स्मशानामध्ये सांगा? जाळेपर्यंत, श्रद्धांजली देईपर्यंत. श्रद्धांजली पूर्ण जळू सुद्धा देत नाही हो. शोकांतिका आहे महाराज. याच्यासाठी परमार्थ करायचा आहे. अंतकाळच्या वेळेला सगळं काही जागच्या जागी. आणि आठव कोणाचा?
त्या परमात्म्याचा झाला पाहिजे. अभ्यास समर्थ होसे मत्कर्मो परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. असाध्य ते साध्य करता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. जावं लागेल, जावं लागेल, एकदा जावं लागेल. मरना मरना हक का बहाना है, मरना हक का बहाना है, जीना मरना हक का बहाना है, मरना हक का बहाना है, जीना राजा के महान राजा मर गए, रैयत कौन बहाना, रैयत कौन बयाना. बड़े बड़े अवालिया देखे उनका नहीं है ठिकाना, मरना हक का बाना है, जीना उधार. सगळ्यांना जावं लागेल. इथे उपकारासाठी आले खर्जा वैकुंठी, इथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. कोणाला केव्हा जावं लागेल हे सांगता येत नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं हर किसी का. क्षमा बुझ जाएगी जलते जलते, सांस रुक जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. केव्हा जावं लागेल नाही सांगता येत, नाही सांगता येत. आता बसलो होतो ना, आता मोठ्यावर, आता ते घरी गेले, आम्ही घरी आलो. ते झोपले, आम्ही झोपलो. ते कायमचे झोपले, आम्ही उठलो. लक्षात ठेवा. कधी जावं लागेल, केव्हा त्याची चिठ्ठी येईल, केव्हा त्याचा निरोप येईल, सांगता येत नाही. म्हणूनच कबीर महाराज म्हणतात, कब स्मरोगे राम, कब तुम्हा कब स्मरोगे राम, कब तुम्हा कब स्मरोगे राम, कब तुम्हा कब स्मरोगे राम. जीवन दो दिन का मेहमान, दो दिन का मेहमान, कब स्मरोगे राम, कब तुम्हा कब स्मरोगे राम, राम 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 राम. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम, राजा राम राम राजा राम 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 सीता राम राम, राजा राम गाइए गाइए, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम,
राजा राम 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 याच ठिकाणी अक्षरगिरी समस्या अशी व्यवस्था गेटवर आहे. आपले नगरातील श्री ओमजी चांडक यांची मुलगी 8 वर्षाची मुलगी एक थोडंसं भजन म्हणणार आहे. गुंजन ओम चांडक ही 5 मिनिटं फक्त भजन म्हणणार आहे. सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ही कथा पार पडत आहे. मेरे सिर पर रख दो ठाकुर अपने दोनों हाथ, मेरे सिर पर रख दो ठाकुर अपने दोनों हाथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, अरे आपको निकाह कर दीजिए जन्म जन्म का साथ, गाँव के रूप में प्यार दिखा कर देना, गाँव के रूप प्यार बिंदास म्हटलं तुमच्या ग्रुप फोटो चालू जात दिवसभर काय टेन्शन नाही. भेटलेलं जातात ना चालता बोलतो ते पाहिजे ते. अरे बापरे आलो ना त्याला भेट जोडले लावलं. संसार पिसे आज्ञासन से, संसार पिसे आज्ञासन से, आभाव मुळा पाशोनी भुला, आभाव मुळा पाशोनी भुला, हरिनाथ चला हरिनाथ चला हरिनाथ चला हरिनाथ चला. आनंदी रहा प्रभु चंदी रहा, आनंदी रहा प्रभु चंदी रहा, आनंदी रहा प्रभु चंदी रहा, आनंदी रहा प्रभु चंदी रहा. भव वैभव है मुनि कुचात्मा, भव वैभव है मुनि कुचात्मा, हरिनाथ चला हरिनाथ चला हरिनाथ चला हरिनाथ चला. सरुचे पद श्री हरिचे, सरुचे पद श्री हरिचे, मणिनाथ चला मणिनाथ चला मणिनाथ चला मग मोक्ष तुला, हरिनाथ चला हरिनाथ चला हरिनाथ चला हरिनाथ चला. मार्ग भला सगळा शिकला,
हरिदास चला हरिदास चला हरिदास चला तेलाच्या पानाची हे भोळा शंकरा हो हे भोळा शंकरा
पल के बालक घड़ी पल के बालक उनकी भूख मिटाओ, उनकी भूख मिटाओ,
Hare Rama Rama Rama
परमात्मा वनाची यात्रा करतात आहे. शिव पार्वतीला रामकथा सांगतात. प्रयागराज या क्षेत्राच्या ठिकाणी याज्ञवल्क्यजी महाराज भरद्वाजजींना रामकथा सांगतात. बाबाजी थोडासा या ठिकाणी प्रसंगाला मोड देत आहे. पुन्हा एकदा अयोध्येकडे भरताने परवानगी की मागितली आहे कौशल्य मातेकडे. मां, राम या मध्ये नसल्यामुळे मी सुद्धा इथे राहणार नाही, क्षमा कर. आई, मी आज तुला परवानगी मागतो, मला नंदीग्रामामध्ये जाऊन राहण्याची परवानगी दे. कौशल्याला डोळ्यात पाणी आणून भरतांचं सांत्वन करते आहे. मस्तकावरून हात फिरवला आहे भरताच्या. बेटा, अरे राम तर मला सोडून गेलाच गेला, माझा लखन माझ्या जवळ जर नाही, फक्त तूच इथे आहेस आणि तूही नंदीग्रामामध्ये जाण्याची परवानगी मागतेस. या आईने किती आघात सहन करावे रे भरता, सांग ना, बोल ना. आई, क्षमा कर, मी इथे राहू शकत नाही राहू शकत. परवानगी दिली आहे आणि म्हणून भरत महाराज नंदीग्रामामध्ये जशी देवाना वल्कला धारण केली आहे तशीच वल्कर आणि भरत महाराजांनी धारण केली आहेत. एक कुटी बनवली आहे आणि त्या ठिकाणी भरत महाराज निवास करतात आहे. संध्याकाळची वेळ होते. आज शत्रुघ्न कौशल्या मातेजवळ आलाय. आई, राम प्रभू सुद्धा मनात गेले, सीताई बरोबर, आणि त्यांच्यानंतर लखनजी सुद्धा इथे नाहीत. भरताने तुझ्या जवळून परवानगी घेतली. मी कुठे जाऊ, मला रस्ता सांग ना ग, रस्ता सांग. आई, मला सुद्धा